त्यानंतर HM कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर हेमंतजी म्हात्रे आणि मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज हे जे पारितोषिक आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले त्यांचे मी खूप खूप आभारी व्यक्त करतोय। त्यांचंही स्वागत आणि सन्मान राकेशजी पाटील आपण करायचं आपल्या शुभ हस्ते। मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे। हेमंतजी म्हात्रे, हेमंत मेहबत म्हात्रे आपलं मी खूप खूप आभारी व्यक्त करतोय, कारण आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची आपण स्पॉन्सर केलेली आहे। आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातंय। हायवे दिवेचे उद्योगपती प्रणित म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे। प्रणितजी म्हात्रे हायवे दिवे यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे। प्रणितजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान राकेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। हायवे दिवेचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते कृपया सोनादेव टेमगर आणि धनेश शेलवन कोकसे आपण कृपया आमच्या VIP कक्षासमोर यायचं आहे। सर्व पंच जे आहेत पंचांनी कृपया यायचं आहे, पंचांनी यायचं आहे। पंचांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। सर्वप्रथम फारुख बार्डी आपण यायचं आहे। मित्रांनो भिवंडीतील सर्वात सिनियर क्रिकेटर, कित्येक वर्ष जवळपास 40 वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि उत्कृष्ट पंच म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांनी कामगिरी पार पाडलेली फारुख बार्डी यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे। त्यानंतर शाहिद मोमीन आपण यायचं आहे। फारुख बार्डी यांचा सन्मान सत्कार, त्यानंतर शाहिद मोमीन आपण यायचं आहे। शाहिद मोमीन आपण यायचं आहे, आपलाही सन्मान सत्कार। शाहिद मोमीन यांचा सन्मान आणि सत्कार पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। त्यानंतर गोकुलदास पाटील आपण यायचं आहे। गोकुलदास पाटील त्यानंतर शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून काम केलं आपण यायचं आहे। शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी पार पाडलेली आहे। त्यानंतर शकील कुटी आपण यायचं आहे। त्यानंतर परेश महाजन मॅन फ्रॉम कोण अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। कोण संघातून कित्येक वर्ष अतिशय चांगलं खेळतायत आणि पंच म्हणून सुद्धा कामगिरी करतायत।
त्यानंतर पत्रकार रवी वर्मा आपण यायचं आहे, आपलाही सन्मानित सत्कार केला जाईल. बहुत कम उम्र में रवि वर्मा ने इलेक्ट्रॉनिक मीडिया में अपना नाम कमाया है. मैं डैशिंग और डायनामिक इस वक्त राकेश पाटिल के हाथों से उनका हम सत्कार सम्मान कर रहे हैं. दोस्तों, अब मैं रणधीर म्हात्रे से जो सत्कार करने के लिए कह रहा हूँ, यह सम्मान उस शख्स का है जो मराठी कमेंट्री की यूनिवर्सिटी है, महाविद्यालय है, और मैं भी उनसे सीखा हूँ. मैं तालुका के तमाम कमेंटेटर से कहता हूँ कि डॉक्टर गवली सर के साथ रहिए, कमेंट्री में नाम ऊंचा कर दे इस ज़िले का, इस महाराष्ट्र का और सारे देश का. जोरदार तालियां डॉक्टर गवली सर के लिए. उनका सत्कार हो रहा है. रणधीर म्हात्रे के हाथों उन्हें ये मोहब्बत से भरी हुई शॉल रणधीर पहना रहे हैं. ये पुष्प गुच्छ दिया जा रहा है और वो यादगार ट्रॉफी जिससे उन्होंने रंग भरा बालिया मामा कप में. एक्सलेंट वर्क फ्रॉम डॉक्टर गवली सर. कमेंट्री के महाविद्यालय. मित्रांनो, यानंतर स्वागत आणि सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती मी आरके बिल्डरचे सुधीरजी म्हात्रे साहेबांना करणार आहे की व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. मित्र म्हणे की मेगा इव्हेंट त्यांच्याशिवाय पूर्णत्वाला जाऊच शकणार नाही असे माझे परम मित्र आणि व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणेचा बुलंद आवाज सिद्दीकी बाबे यांचा सन्मान आणि सत्कार जोरदार टाळणे झाला पाहिजे. आरके बिल्डरचे सुधीरजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार करतायत. त्यानंतर सुभाष धुमाळ याला मी नक्कीच कॉम्प्युटर कॉमेंटेटर संबोधतो. सुभाष धुमाळ, आणि जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतात तेव्हा धमाल असते. सुभाष धुमाळ आपण पुढे यायचंय. राकेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते. सुभाष धुमाळ अतिशय उत्कृष्ट समालोचन गेले कित्येक वर्षापासून करतायत आणि या स्पर्धेचं कव्हरेज सुद्धा अतिशय सुंदररित्या समालोचन केलेलं आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार आयोजक राकेशजी पाटील आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, अतिशय चांगलं स्कोरिंग त्यांनी केलेलं आहे, बिनचूक स्कोरिंग केलेलं आहे. ज्ञानेश्वर मुकादम, राकेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान आणि सत्कार ज्ञानेश्वर मुकादम यांनी स्कोरिंग केलेलं आहे करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, किंग ऑफ टेलिकास्ट, टेलिकास्टचा राजा म्हणून ज्याला संबोधलं जातं, थेट प्रक्षेपण, अतिशय क्लीन अँड नीट टेलिकास्ट, सुंदर फोटोग्राफी, प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवी गुळवी आपण यायचंय. नक्कीच खूप चर्चा झालेली या टेलिकास्टचे अतिशय सुंदर प्रक्षेपण. वन एंड ओनली वन इन टेलीकास्ट वर्ल्ड, द किंग ऑफ टेलीकास्ट रवि गुलवी का हम हौसला अफजाई करने जा रहे हैं कि इसी तरह टेलीकास्ट करके सारे दुनिया में भिवंडी तालुका क्रिकेट को ऊंचाई पर पहुंचाए. रवी गुळवे यांचा सन्मान आणि सत्कार राकेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांनाही शाल, त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर आमचे डीजे मॅन मित्रांनो, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. एक चांगली माईक सिस्टीम ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवले असे आमचे डीजे मॅन. निलेश आपण यायचंय, अतिशय उत्कृष्ट आशू आपण यायचंय, आपला सन्मान आणि सत्कार केला जाईल.
त्यानंतर हेमंत मिटकर. हेमंत मिटकर आपण यायचं आहे. हेमंत मिटकर मंडप अँड डेकोरेटर्स. हेमंत मंडप अँड डेकोरेटर्स. मंडप अँड डेकोरेट क्षेत्रातील फार मोठं नाव. त्यानंतर मित्रांनो एक मेगा सत्कार केला जाणार आहे. कारण या स्पर्धेसाठी ज्यांचा आशीर्वाद आणि ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा केली होती ते म्हणजे सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळ्या मामा बिल्कुल यांचा या ठिकाणी. ऐसे ही उन्हें ग्रामीण सम्राट मैं नहीं कहता हूँ, वो वाकई में सम्राट है. आइए, ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ म्हात्रे का एक महान सत्कार सन्मान हो रहा है. राकेश पाटील यांच्या संपूर्ण परिवाराकडनं त्यांचा सन्मानित सत्कार मेगा सत्कार करायचा आहे. आमचे नारायणजी पाटील आहेत, राकेशजी पाटील यांचे पिताश्री केतन पाटील आहेत, त्यांच्या संपूर्ण परिवाराकडनं एक मेगा सत्कार करण्यात. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालेल्या कुणाचा चुकून राहिला असेल तर मी नक्कीच आमचे आरके बिल्डर्स आणि राकेशजी पाटील यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ज्यांचा आशीर्वाद आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा होता त्याच्या सन्मानार्थ स्पर्धा होती बाळ्या मामा चषक 2020. मान्यवर कक्षामध्ये ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळ्या मामा आहेत, त्यांना मी विनंती करणार आहे या स्पर्धेविषयीचं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. बिल्कुल उन्हें आवाज दी जा रही है कि हम वो हैं जो खुद तराशते हैं मनाजिल के संग मिल, हम वो नहीं है जिनको ज़माना बना गया. आइए, ग्रामीण सम्राट आपसे संबोधित कर रहे. स्वर्गीय परशुराम गोपीनाथजी म्हात्रे माझे ज्येष्ठ बंधू यांच्या स्मरणार्थ आज माझ्या वाढदिवसाच्या अगोदर माझ्या नावाचा हा आयोजित चषक आयोजक युवासेना भिवंडी सचिव सन्माननीय राकेशजी पाटील, त्याचे सर्व सहकारी सदस्य, सर्वप्रथम या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने मी युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या गौरवार्थ तो चषक आयोजित केलेला आहे. आणि खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या आयोजनानुसार ही स्पर्धा पार पाडली. आणि म्हणूनच आयोजकांचं पुनश्च एकदा आभार, अभिनंदन. आणि खास करून या स्पर्धेमध्ये विजयी संघ धनेश संघ या संघाचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आणि लगातार 6
स्पर्धा त्यांनी जिंकल्या आणि असेच खेळत राहिले तर 600ही जिंकतील ह्यात कुठलीच शंका नाही, परंतु दुसऱ्यालाही संधी मिळायला पाहिजे म्हणून पराजित संघाला देखील शुभेच्छा देतो. त्यांनी देखील चांगला खेळ केला, परंतु समोरच्या संघातील सगळेच खेळाडू 11च्या 11 खेळाडू हे चांगले आहेत. म्हणून ठीक आहे, हार ही होत राहते, परंतु त्यांनी देखील चांगली लढत दिली म्हणून त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. त्यांना देखील पुढील विजयासाठी शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे या स्पर्धा आयोजनामागे ज्यांनी ज्यांनी सहकार्य, ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं पुनश्च एकदा मी माझ्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थात सर्वांचे लाडके बाळामामा. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. प्राइज डिस्ट्रीब्युशन, पारितोषिक वितरण समारंभ. मित्रांनो या स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि सरतेशेवटी मात्र 2 संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालेले आहे. सोनादेवी टेमघर आणि धनेश 11 कुकसे दोघांमध्ये एक चांगली लढत बघायला मिळाली. म्हणजे क्रिकेटमध्ये होत असतं, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. दुसऱ्या षटकानंतर असं वाटलं होतं की संघर्ष बघायला मिळेल, पण त्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पारडं फिरलं आणि एकतर्फा सामना बघायला मिळाला. सतीशेवटी धनेश 11 कुकसे संघाने सहजगत्या विजय प्राप्त केला. म्हणजे क्रिकेटमध्ये या घटना होत असतात. सर्वप्रथम पारितोषिक दिलं जाणार आहे. मित्रांनो अंतिम सामना जो झाला, अंतिम सामन्यामध्ये संघ अतिशय अडचणीत होता आणि वादळात सापडलेली नाव तिला सुखरूपपणे किनाऱ्यावर घेऊन येण्याचं काम केलं होतं. ते म्हणजे धनेश 11 संघाचा विवेक सेलार. विवेक सेलार इज द मॅन ऑफ द मॅच. विवेक सेलार आपण यायचं आहे. त्यानंतर पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे प्लेयर ऑफ द डे. आजच्या दिवसामध्ये ज्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, नक्कीच त्याची कामगिरी आहे आणि ज्याने सिंहाचा वाटा उचललेला आहे. मी तर म्हणेन चॅम्पियन बनवण्यामध्ये ज्याने आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे कॉटनी वॉलशॉप भिवंडी हेमंत थराट, प्लेयर ऑफ द डे. हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे शुभम संतोष पाटील, स्वर्गीय संतोष पंडितराव पाटील यांच्या स्मरणार्थ.
मित्रांनो, यानंतर महत्वाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अर्थातच मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे HM कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर हेमंतजी म्हात्रे यांनी. आणि हे पारितोषिक दिलं जात आहे बालाजी स्पोर्ट्स संघाचा पंकज भोईर. बाळ्या मामा चषक 2020 चा चॅम्पियन इज द धनेश 11 कुकसे. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश 11 कुकसे. धनेश सन्माननीय बाळ्या मामाने विनंती करणार आहे. Yes, Dhanesh Kukse is the champion of Balya Mama Cup 2020. हा चषक त्याचबरोबर कॅश प्राइस सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळ्या मामाने विनंती करणार आहे. तर मित्रांनो, आपण